मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे मिळालेले आहे. परंतु काही महिला अशा आहे की त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नाही. तर याचे कारण काय आहे? आणि ज्या महिलांनी बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज केलेले आहे, जुलै-ऑगस्टमध्ये अर्ज केलेले आहे, परंतु तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अद्याप एकही हप्ता मिळालेला नाही. तर या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता का आलेला नाही, याचे कारण काय आहे? आणि जी चर्चा सुरू आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम बदलण्यात आलेले आहे आणि नवीन नियम लावण्यात आलेले आहे. तर कोणते नवीन नियम लावण्यात आलेले आहे आणि जुने नियम कोणते आहे? ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाही, त्या महिलांना पैसे मिळविण्याकरिता काय करावे लागणार आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटल्यानुसार महिला दिनानिमित्त 7 मार्चपासून फेब्रुवारी महिन्याचे पैशाचे वाटप सुरू करण्यात आले आणि त्यानंतर मार्च महिन्याचे पैसेसुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे. म्हणजेच एकंदरीत 2 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. परंतु यामध्ये काही महिलांचा असा प्रश्न आहे की त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाही. तर याचे कारण काय आहे हे समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाही, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर त्यांना स्वतः समजणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे की मिळणार नाही. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024मध्ये सुरू करण्यात आली आणि योजना सुरू करत असताना सरकारने एक लक्ष्य ठेवला होता की पूर्ण महाराष्ट्र राज्यातील कमीत कमी 2.5 कोटी महिलांपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे. आणि त्या पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राबविण्यात आली. यामध्ये ज्या महिलांनी अर्ज केले, ज्या महिलांचे अर्ज पात्र झाले, अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू झालेला आहे. त्यांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येत आहे. परंतु यामध्ये बऱ्याच महिलांचे असे प्रश्न आहे की बऱ्याच दिवसापासून त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज केलेला आहे, परंतु योजनेचे पैसे त्यांना अद्याप मिळालेले नाही. तर याविषयी महिलांमध्ये संभ्रमण आहे की आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार की पैसे मिळणार नाही. तर पहा, काही दिवसापूर्वी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये अशा काही महिलांनीसुद्धा अर्ज केलेले आहे की ज्या महिलांची पात्रता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची नाही. आणि म्हणून ज्या महिलांची पात्रता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची नाही, अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, असे महायुती सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. परंतु ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र आहे, योजनेच्या निकषाप्रमाणे अर्ज दाखल केलेले आहे, योजनेचे पैसे सुरू झालेले आहे, तर अशा कोणत्याही महिलांचे पैसे योजनेचे बंद करण्यात येणार नाही किंवा त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार नाही, असे या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. आता जी चर्चा सुरू आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला नवीन नियम लावण्यात आलेले आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला कोणतेही नवीन नियम लावण्यात आलेले नाही. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे सुरुवातीचे नियम आहे, त्याच नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. आणि या नियमामध्ये ज्या महिला बसत नाही त्यांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळणार नाही. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळेस महायुती सरकारने सुरू केली, त्यावेळेस सरकारचा एक लक्ष्य होता की महाराष्ट्र राज्यभरातून 2.5 कोटी महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे. आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ 2,52,00,000 महिलांपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे सरकारचा जो लक्ष्य होता की 2.5 कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, तर तो आकडा पूर्ण झालेला आहे. आणि म्हणून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांना पैसे आलेले नाही, अद्याप एक हप्तासुद्धा मिळालेला नाही, अशा महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता कमीच आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहे, योजनेच्या निकषाप्रमाणे अर्ज दाखल केलेले आहे,
योजनेचे लाभ सुरू आहे. अशा महिलांना यापुढेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरूच राहणार आहे. आता ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाही, म्हणजेच यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते त्यांना मिळालेले आहे, परंतु जानेवारीचे किंवा फेब्रुवारीचे किंवा मार्च महिन्याचे पैसे मिळालेले नाही, तर पैसे मिळविण्याकरिता काय करावयाचे आहे? याकरिता महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता की पैसे का आले नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.